वेलकम टू रश्मीज रसोई। कोणतंही पीठ फर्मेंट न करता किंवा बिना सोडा किंवा बिना इनो यूज करून आज आपण हेल्दी आणि टेस्टी असं मिक्स डाळीचे आप्प्यांची रेसिपी बनवणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। मिक्स डाळीचे आप्पे बनवण्यासाठी आपण अर्धा वाटी मूग डाळ, अर्धा वाटी तांदूळ, हे पटणीचे तांदूळ आहेत जे आपण भाकरीला यूज करतो ते, अर्धा वाटी चणा डाळ, अर्धा वाटी उडद डाळ, अर्धा वाटी आपण हे पोहे घेतले, जाडे पोहे। नंतर तेल यूज करणार आहोत, हे पांढरे तीळ घेतले, हळद घेतली अर्धा चमचा, नंतर आलं आणि मिरचीचे तुकडे करून घेतले, आळ्याचा छोटा तुकडा आणि 2 मिरच्या, नंतर चवीप्रमाणे मीठ यूज करणार आहोत। सर्वात आधी ह्या चारी म्हणजे तिन्ही डाळी आणि हे तांदूळ जे आपण घेतले स्वच्छ धुवून रात्रभर भिजत ठेवणार आहोत। मी तुम्हाला दाखवते, हे बघा, हे असे भिजत ठेवलेले फक्त आता 10 मिनिटं अगोदर मी आपले हे पोहे ह्यात ऍड केले। हे बघा भिजून असे छान नरम होतात। आता हे मिक्सरला छान आपण जसं डोस्याचं बॅटर करतो तसं हे बारीक वाटून घेणार आहोत। ह्या डाळी आणि तांदूळ बरोबर आपण हे आलं आणि जी मिरची घेतली ती पण ह्याच्यातच ऍड करून बारीक वाटणार आहोत। हेच पाणी यूज करायचंय जे आपण तांदूळ भिजवण्यासाठी पाणी ठेवलेलं ना, आणि डाळी तेच पाणी आपण ह्याच्यात ऍड करणार आहोत। आता हे आलं आणि मिरची ऍड करते, ह्याची चांगली स्मूथ पेस्ट आपण बनवून घेऊया। हे बघा एकदम स्मूथ बॅटर ह्याचं आपण बनवून घेतलंय आणि अगदी आपण डोस्यांसाठी पीठ तयार करतो तसंच पीठ तयार केलंय। चवीप्रमाणे यात आपण मीठ ऍड करणार आहोत, नंतर थोडीशी हळद म्हणजे अर्धा चमचा एवढी हळद घ्यायची आहे। आता हे व्यवस्थित आपल्याला फेटून अगदी हलकं होईल असं बनवून घ्यायचं आहे। एक 5 ते 8 मिनिटासाठी तरी आपल्याला हे फेटायचं आहे, म्हणजे खूप हलकं व्हायला हवं। हे बघा जवळपास 7 ते 8 मिनिटं झाली मी हे पीठ असंच फेटत होती। तुम्ही बघू शकता वरती कसं छानसं असं हलकं झालंय हे। आता या स्टेजला आपण 1 टेबलस्पून एवढं तेल ऍड करणार आहोत ह्याच्यात, आणि नंतर मी ही कोथिंबीर थोडी कट करून घेतली आहे ती ऍड करूया। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही गाजर, शिमला मिरची, कांदा, टोमॅटो देखील अगदी फाईनली चॉप करून ऍड करू शकता। आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे 1 मिनिटासाठी। जवळपास 1 मिनिट झालंय, हे आपण तेल घातल्यानंतर मिक्स करून घेतले। आता हे पीठ एक 10 मिनिटासाठी आपण रेस्ट करायला ठेवणार आहोत। 10 मिनिटं झालेत, झाकण काढून बघूया। हे बघा हळदीचा कलर पण छान आलाय आणि आपलं पीठ अगदी रेडी झालंय। आता लगेचच आपण ह्याचे आप्पे बनवायला सुरुवात करणार आहोत। हे बघा आप्प्याचं पॅन आपण गरम करत ठेवलंय गॅसवर ऑलरेडी। थोडं करून आपण एक पाव चमचा एवढं तेल सगळ्यात घालून घेणार आहोत। तेल घातल्यानंतर एक कढीपत्त्याचं पान आपण ह्याच्यात ऍड करूया। अगदी लहानच कढीपत्त्याची पानं मी घेतली, जर मोठी पानं असेल तर लहान तुकडे करून घातलेत तरी चालेल। कढीपत्त्याची पानं घातली की अगदी थोडे पांढरे तीळ आपण ऍड करणार आहोत यात। हे तीळ घालणं टोटली ऑप्शनल आहेत, पण खूप छान लागतात आप्पे तीळ घातल्यावर, म्हणून मी तीळ ऍड केले। तीळ घातल्यानंतर लगेचच आपण हे बॅटर यात ऍड करूया। सर्व कप्प्यांमध्ये हे बॅटर ऍड करून घेते मी। सर्व कप्प्यांमध्ये बॅटर ऍड केल्यानंतर 1 मिनिटासाठी ह्याला व्यवस्थित आपण लो फ्लेमवर शिजवून घेणार आहोत। 1-1.5 मिनिटं झाले, आपण झाकण काढून बघूया। बघूनच कळतं का जवळपास आपले हे आप्पे रेडी झालेत, पण एकदा ह्या टूथपिकने आपण चेक करून बघूया। हे बघा अगदी क्लिअर ही टूथपिक निघाली आहे, म्हणजे आपले आप्पे व्यवस्थित रेडी झालेत।
आता एक एक करून हे आप्पे आपण काढून घेणार आहोत। सुरुवातीला आपण हे मोकळे करून घेऊया। सर्व आप्पे आपण अगदी मोकळे करून घेतलेत। आता एक एक करून हे आप्पे काढून मी ह्या ताटात ठेवते। खालना थोडे क्रिस्पी, हे बघा कशी जाळी आली आहे। इनो किंवा आपण काही सोडा न यूज करता पण, आणि वरना बघा किती छान असा हळदीचा कलर देखील आलाय। आता हे सर्व आप्पे काढून घेते मी। आता अशाच पद्धतीने उरलेले आप्पे तयार करून घेऊया। तुम्ही बघू शकता एक एक करून सर्व आप्पे आपले तयार करून झालेत। आता हे तयार झालेले आप्पे आपण सर्विंग प्लेट मध्ये सर्व करून घेणार आहोत। हे आपण चटणी बरोबर किंवा सॉस बरोबर देखील आप्पे खाऊ शकतो। तर चला मग, हे बघा किती सुंदर असे आपले हे मिक्स डाळीचे आप्पे रेडी झालेत, ते पण विदाउट इनो किंवा सोडा घालून। तुम्हाला पण जर मी बनवलेले हे मिक्स डाळीचे इन्स्टंट आप्पे आवडले असतील तर तुम्ही पण नक्की एकदा तरी माझ्या पद्धतीने हे आप्पे घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेले हे आप्पे कसे झालेत ते। तुम्हाला जर मी बनवलेल्या ह्या आप्प्यांचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।